नमस्कार, आवाज इंडिया चैनल में आप सभी का स्वागत है। मैं हूं हर्षित आपके साथ। इस वक्त की बड़ी खबर आ रही है। गुरु पूर्णिमा के अवसर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने ठाणे के आनंद आश्रम में अपने गुरु स्वर्गीय आनंद दिघे को याद करते हुए अभिनंदन किया और श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर उन्होंने एक दिन पहले लॉन्च किए गए फिल्म धर्मवीर पार्ट 2 को अपने गुरु को समर्पित करते हुए कल्याणकारी योजनाओं सहित राज्य के विकास को लेकर पूछे गए सवालों का जवाब दिया। पीछे लेना। खरं म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे, पण कालच संध्याकाळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा धर्मवीर पार्ट 2 चं ट्रेलर लॉन्च झालं आहे। खऱ्या अर्थाने कालपासून गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे आणि आनंद आश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे आनंद दिघे साहेबांना वंदन करण्यासाठी हजारो लाखो शिवसैनिक येत असतात। ही परंपरा आहे आणि ही परंपरा आजही कायम आहे आणि म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त आनंद आश्रमात दिघे साहेबांना वंदन करायला सर्व लोक आले। खरं म्हणजे दिघे साहेबांच्या जीवनावर धर्मवीर पार्ट 1 धर्मवीर पार्ट 2 हे 2 चित्रपट आले। त्यांचं कार्य 1-2 चित्रपटांमध्ये मावू शकत नाही आणि म्हणून धर्मवीर पार्ट 2 काल आपण लॉन्च केलाय। हे खरं म्हणजे त्यांना दिघे साहेबांना श्रद्धांजली आहे। आनंद दिघे साहेब त्यांनी दाखवलेला मार्ग, त्यांनी जो काही विचार दिला तो विचार पुढे घेऊन जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी त्यांनी दाखवलेली जी दिशा आहे त्या दिशेने मार्गक्रमण करायचं काम आमचं सरकार करते आणि म्हणून आज आपण पाहतोय की जसं दिघे साहेब शाळा प्रवेश असेल, गोरगरिबांना मदत असेल, अन्यायग्रस्त असेल त्याला न्याय देण्याचं काम असेल, सरकार तसंच काम करतंय आणि सरकारने देखील आज सुशिक्षित मुलांना स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी आहे त्या योजनेचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय घेतला। मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आणि म्हणून ही सर्व कामं दिघे साहेब असताना हे करायचे, सत्तेत नसताना। आणि म्हणून ही सर्वसामान्यांचं सरकार आहे। ते सरकार त्यांनी दाखवलेल्या वाटचालीने हे काम करते। अमित शाह असे म्हणतात की भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार शरद पवार आहे। खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेले आहेत आणि आज ज्या पद्धतीने सरकारवर महाविकास आघाडी आरोप करते आहे, आज खरं म्हणजे मी छातीठोकपणे सांगू इच्छितो, आमच्या 2 वर्षाच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी आणू शकलं नाही। कारण आम्ही निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्यामुळे सत्तेमध्ये जे अनेक वर्ष होते त्यांना आमच्यावर आरोप करताना पहिलं आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हे उद्गार शाहसाहेबांनी काढले। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट। ऐसी और खबरों को जानने के लिए देखते रहिए आवाज इंडिया चैनल। लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें।